तर मित्रांनो, आज घेऊन आलेलो आहे दुसरा व्हिडिओ. आज आपण आणलेला आहे चिकन. हे बघ, सर्व तयारी झालेली. तयारी म्हणजे काही नाही आहे. हे बघ, आपल्याकडे ही गुड डॉटची RCMची करी पेस्ट आहे, रेडीमेड. जास्त लफड्याने करणार आहे. आज कांदा काप, लिंबू काप, लसूण काप आणि हे काप, ते काप, मिरच्या काप, चुरच्या. आज एकदम कम्फर्टेबल काम. तेल गरम झालेलं आहे आणि हे इकडे या बेसिनमध्ये ठेवून दिलेलं. हे आहे आपलं चिकन, एकदम सही, जबरदस्त. गॅस चालू आहे, गॅस चालू आहे, तेल गरम होतं आहे. आता आपण तेलात काय करणार आहे, हा टाकणार आहे आपला मसाला. हा बायकोच्या हातचा घरचा मसाला. बायकोच्या हातचं माझ्या आवडीचं. हा मसाला नाही, म्हणजे मसाला माझ्या आवडीचा नाही आहे, पण बरं वाटतं. नाही, तेल जास्तच गरम झालेलं आहे. मसाला टाकताच जळून जाईल. मसाला टाकताच जळून जाईल. तेल जास्त गरम झालेलं आहे. गॅस बंद करून दे, थोडंसं तेल सेटल होतं. तोपर्यंत आहे ना, मी चमचा घेतो. आता काय, मी मोबाईल धरून हातात आणि आपलं काम एकदम खराब आहे. आपल्याकडे काही हे नाही, ट्रायपॉड बिपॉड आहे, ते तसले धंदे नाही. आपण डायरेक्ट आपला हात जगन्नाथ आहे. हातात मोबाईल धरायचा आणि कच करायचं, म्हणजे व्हिडिओ. तर मी चमचा घेतो. चमचा मोठा हलवायसाठी, मसाला हलवायसाठी. तर मित्रांनो, हा घेतला आहे चमचा. आता मी काय करतो, तेल थोडं थंड झालं ना, तेल नॉर्मल आलं की त्याच्यात मसाला टाकून चांगला हलवून घेतो. तर आता आपण तेलात मसाला टाकून घेतलेला आहे. हा मसाला चांगला मी आता हलवतो. गॅस बंद आहे, कारण की तेल पहिलेच गरम झालेलं होतं. तर गॅस बंद आहे. गॅस आपण बंदच ठेवणार आहे. चिकन आहे जवळजवळ आपल्याकडे 1 किलो. त्याच्यामुळे थोडासा मला डाऊट आहे की होईल का नाही बराबर, पण व्हायला पाहिजे. तर हा आपला मसाला थोडासा जरा. आता आपण परत गॅस चालू करून घेऊ. गॅस बंद करून दिला होता ना, गॅस चालू करू. हे पहा मित्रांनो, हे करी पेस्टचं पाकिट आपण इथे उघडून घेतलेलं आहे. याच्यात डायरेक्ट पाकिटामध्येच करी पेस्ट आहे असं दिसतं आहे. तर आता मी ही पेस्ट आहे ना उघडतो आणि टाकून घेतो आपल्या तेलात मसाल्यासोबत. तर हे पहा मित्रांनो, आपण करी पेस्ट टाकून दिलेली आहे. करी पेस्टचा सीन इतका घाण झालेला की ते करी पेस्ट म्हणजे डायरेक्टच होती ते याच्यामध्ये ना, तर ती पडतच नव्हती खाली. मला चमच्याने कोरून तिला काढावं लागलं आणि तिच्यात त्यानं तेल पण होतं. तर आता सीन असा झाला आहे की मी पण तेल टाकलेलं आहे, ती करी पेस्टमध्ये पण तेल आहे. हे जवळजवळ आहे आपलं 1 किलोच्या वर चिकन आहे. 1 किलोच्या थोडंसं वर आहे. तर 1 किलोसाठी इतकी करी पेस्ट मला वाटतं होऊन जाईल पूर्ण, म्हणजे पुरेशी होऊन जाईल. तर ह्याच्यात आहे ना आपण टाकू चिकन. तर आमच्या किचनमध्ये ना पंखा नाही आहे आणि इतका डुकरासारखा मला घाम येतो उन्हाळ्याचा. एकदमच बेकार, गरमीचा खूप बेकार त्रास होता आपल्याला. गरमी म्हणजे नाही सहन होत. असं घाम होऊन जातं, डिहायड्रेशन, पूर्ण असं बेकार डिहायड्रेशन होऊन जातं. आता याच्यात आपण टाकू चिकन. हे बघा मित्रांनो, हे पहा, असं मस्त चिकन आता याच्यात टाकलेलं आहे. ते कुकर थोडंसं घालून गेलं साईडने. ते काय, थोडंसं मला वाटतं कुकर आहे ना छोटं आहे, छोटं पडतं आहे कुकर. काय पण इतकं आम्ही कधी खात नाही, करत पण नाही, त्याच्यामुळे कधी चालतं, हे प्रॉब्लेम नाही. हे बघ, हा आपला आहे ना मसाला. तर आपण डायरेक्ट चिकन टाकून मस्त हलवून घेतले. खालून वर पूर्ण मसाला चिकनला लागून गेलेला आहे. आता याला आपण आहे ना थोड्या वेळ होऊ देऊ. याच्यावर आहे ना याची कांडे चमच्याच्या सगळ्या याच्यावर तर इकडे तिकडेच उडतं. आता आहे ना याच्यावर आपण काय करू, मस्तपैकी आहे पण ही आपली करी पेस्ट आहे ना, एकदम देशी जुगाड सांगतो याच्यात आहे पण मस्त. याच्यात आहे ना आणि भरायचं आणि टाकून द्यायचं. ते देशी जुगाड आहे आपला.
याच्यात पाणी भरून आता आपण टाकून देऊ थोडं थोडं. तर मित्रांनो, मध्येच फोन येऊन गेला त्याच्यामुळे तो व्हिडिओ बंद होऊन गेला, म्हणजे त्याला कट लागून गेला ना. आता हा परत चालू केला मी. तर पहा, आपण मस्त करी पेस्टमध्ये पाणी टाकून ते टाकून दिलं याच्यात, तर थोडंसं पाणी पण होऊन गेलं. तर सही दिसतं म्हटलं. आता काय करू, थोडंसं ग्लासात पाणी घेऊन चमच्यावर पाणी टाकून ते पण याच्यात हे करून घेऊ. साला चमचा हे केला तर गॅसवरच पडून जातं सगळं डाग. आता आहे ना, याला आपण थोडंसं तसंच होऊ देऊ. इतकी तर मायची गांड, इतकी बेकार गरमी होते ना, त्याच्यात घामाचा इतका बेकार त्रास आहे ना, काय माहिती यांच्या डोक्यात नळ बसवला आहे काय बसवलं आहे मायची. कट पूर्ण असा जप 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 डोळ्यात घाम जातो ना, असा डोक्यावरून घाम असा डोळ्यात गेला ना, इतका बेकार राग येतो ना, इतका बेकार राग येतो खूपच. आपण असंच ठेवलेलं आहे, मी पण लावलेलं नाही. 10-15 मिनटं, 10-15 नाही जास्त होऊन 1-2-5 मिनटं असंच ठेवू, आणि त्याच्यानंतर आहे ना आपण बंद करून शिट्टी लावून देऊ. तर मित्रांनो, आत्ताच मला आठवलं, एक आहे ना गडबड अशी झाली आहे की मी मसाला टेस्ट करून नाही पाहिलेला आहे. त्याच्यात मीठ कमी आहे, तिखट कमी आहे, काय आहे जास्त आहे, काय झालेलं आहे. मीठ तिखट काहीच तर टाकलेलंच नाही आहे बाहेरचं, फक्त मसालाच टाकलेला आहे आपण, रेडीमेड मसाला आहे. इतका लोड नाही घेत बसत आपण. मसाला कापा, हे करा ते करा आणि हे करा, कांदा कापा, असं कधीच घेत. कधीच जेव्हा अशी इच्छा होते तेव्हाच, बाकी इतका लोड नाही घेत. सरळ रेडीमेड मसाला आणायचा, टाकायचं चिकन आणि बनवून घ्यायचं. हा बघ, तुम्हाला रेडीमेड मसाल्याचा त्रास होत असेल तर मग तुम्हाला तितकं आयउपास करावीच लागेल. पण जर काही त्रास नसेल होत, कधीमध्ये जर तुम्ही खाणार असाल ना, आठवड्यातनं एखादा दुसऱ्यांदा, तर सरळ रेडीमेड मसाला आणायचा, चिकन आणायचं, मसाला टाकायचा, चिकन टाकायचं, गॅस बंद करायचा आणि बसून मस्तपैकी 15-20 मिनटात, अर्धा तासात चिकन बनतं. मस्त बसून खाऊन घ्यायचं आणि झोपून जायचं. हे मसाला कापा, हे करा ते करा, कांदा चिरा, लसूण चिरा, मिरची चिरा, ते मिक्सरमध्ये फिरवा आणि हे करा ते करा, हे इतके तितंबरे नाही करायचं आपण. जेव्हा उगत टाईम असेल सर्व आहे तेव्हा, जेव्हा इच्छा नाही होत ना तेव्हा नाही करायचे हे काम. नाही तर सरळ बाहेरून घेऊन यायचं हॉटेलमध्ये जाऊन, नाही तर हॉटेलमध्ये जाऊनच खाऊन घ्यायचं. तर आता असं सीन झालेलं आहे की आपण टेस्ट नाही केलेलं आहे, तर आता डायरेक्ट जे फायनल रिझल्ट जसा निघेन तसा. बाकी हे बघ, दिसायला तर चांगलं दिसतं आहे. आता याला एकदा हलवून आहे ना आपण कुकर बंद करून देऊ, थोडंसं पाणी टाकून. पाणी कारण की टाकलेलं नाही आहे त्याच्यात, थोडंसंच टाकलेलं आहे ना. तर मित्रांनो, हे बघ, आपलं फायनली चिकन रेडी होऊन गेलेलं आहे. आणि हे असं काहीसं दिसतं आहे. आता व्हिडिओत मला माहिती नाही तुम्हाला नीट समजत असेल का नसेल, पण हे आपलं असं एकदम सहीवालं चिकन आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट आहे. त्याच्यात काहीच टाकायची गरज नाही, काहीच गरज नव्हती टाकायची. एकदम सही, म्हणजे माझ्या हिशोबाने तर एकदम सही होऊन गेलेलं आहे. त्याच्यात तिखट, मिरची, मीठ वगैरे जे होतं ते सगळं बरोबर आहे. तर मी एन्जॉय करतो आता आपलं हे मस्त चिकन. तुम्ही पण आणा, चिकन बनवा आणि खा.